मीरा भाईंदर महानगर पालिका के आरोग्य विभाग की हर रविवार को दवाई छिड़काव की विशेष मुहिम चलाई जा रही है। मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त संजय काटकर द्वारा शहर में स्वच्छता को लेकर विशेष ध्यान दिया जा रहा है। आज 29 दिसंबर रविवार को मीरा भाईंदर शहर में 18 दवाई के टेम्पो 70 से ज़्यादा कर्मचारियों ने इस दवाई छिड़काव मुहिम में हिस्सा लिया। डेंगू मलेरिया जैसी खतरनाक बीमारियों को रोकने के लिए यह मुहिम चलाई जा रही है। आज इस दवाई छिड़काव मुहिम के संदर्भ में हमने MPW से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। तुला नंबर पाठवला होता बघ ना मी। हां त्यांना जरा फोन करत जा ना। माझं नाव गणेश गोपीनाथ निकम। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री संजय काटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आपल्या शहरामध्ये आज रविवारी विशेष मोहीम आपण राबवली आहे। ज्याच्यामध्ये टोटल 18 औषध फवारणीचे टेम्पो आहेत आणि टोटल 72 कर्मचारी आहेत। त्याच्यानंतर झालं की उपायुक्त आहेत आमच्या विभागाचे श्री संजय काटकर साहेब, लहाने साहेब आहेत, MH आहेत, पडवळ साहेब, यांच्या सगळ्यांच्या म्हणजे यांच्या सगळ्यांच्या आदेशाने आपण आज रविवारी एक विशेष मोहीम राबवले, ज्याच्यामध्ये आज आपण पूर्ण शहरामध्ये मोठे नाले आणि खाडी परिसर आहे जिकडे औषध फवारणीचं काम सुरू केलं आहे। आणि हे दर 15 दिवसाला आपण म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून दर 15 दिवसांमध्ये ही मोहीम आपण मोठा ड्राईव्ह घेतोय, जेणेकरून मच्छरांवरती नियंत्रण करता येईल। नागरिकांना किंवा शहरातील लोकांना आमचं एक आव्हान असेल की सध्या जे आपल्या जे मच्छरांची जे वाढ आहे, जशी ती गटरांमध्ये होते तसे आपल्या घरामध्ये जे लोक पाणी स्टोअर करून ठेवतात तिथून पण ती मच्छरांची वाढ होते। तर आमच्या विभागाकडून त्यांना आव्हान हेच असेल की जे घरी पाणी येतं आपल्याला वापरण्यासाठी ते 7 दिवसांच्या आतमध्ये खाली करून ते ड्रम वगैरे व्यवस्थित झाकून ठेवायला पाहिजेत। किंवा एखादा तापाचा रुग्ण असेल किंवा असं ज्याला हे जाणवते आपल्या PSC लेवलवरती त्या लोकांची टेस्टिंग वगैरे फ्रीमध्ये होते, तर त्यांनी दवाखान्यामध्ये येऊन सहकार्य करायला हवं आहे। माझं नाव प्रकाश शिंदे, मी गणेश सेवल आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून। आपण पाहत असाल की मागच्या 1 महिन्यापासून आपल्या मीरा भाईंदरमध्ये फार मोठ्या प्रमाणात मच्छराचं प्रमाण वाढलेलं आहे। तर आता पावसाळा नाही, पण जे खाडीचा जो भाग आहे, नाले मोठे गटर आहेत, त्या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे हा मंद स्वरूपात असल्यामुळे मच्छर अशा ठिकाणीच अंडी वगैरे घालतात। तर आता सध्या आपल्याकडे जे मच्छरचं प्रमाण वाढलेलं हे क्युलेक्स प्रकारचे मच्छर आहेत आणि हे वाहत्या पाण्यामध्ये अंडी न घालता जे पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्या बाजूला जो मंद प्रवाह आहे त्या ठिकाणी मच्छर अंडी घालतात आणि अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणावरती मच्छरचं प्रमाण वाढत आहे। त्यामुळे माननीय संजय काटकर सर, तसेच माननीय वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर सचिन कारंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही रविवारीसुद्धा आम्ही मागच्या 1 महिन्यापासून ही मोहीम आम्ही राबवत आहोत, जेणेकरून वाहत्या पाण्यामध्ये नियमितपणे औषध फवारणी होऊन मच्छरचं प्रमाण कमी होईल, हा आमचा उद्देश आहे। माझं नाव भुवनेश बाबूराव नेटके, मी MPW म्हणून कार्यरत आहे मुर्दार PHC मध्ये। आज रविवार विशेष फवारणी मोहीम आपण राबवत आहोत संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये आणि आज आपले 18 फवारणी वाहनं आज कार्यरत आहे, 72 कर्मचारी अशी आमची पूर्ण यंत्रणा लागलेली आहेत। माननीय आयुक्त काटकर साहेब आहेत त्यांच्या आदेशामार्फत आणि शिंटे साहेब आहेत, पानपट्टे साहेब, आमचे MOH सर आहेत, पडवळ सर, कारंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे। थंडीमध्ये मच्छरांचं ब्रीडिंगचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे मच्छरांची संख्या नियंत्रणात आणावी म्हणून आम्ही रविवारीसुद्धा काम चालू ठेवलेलं आहे, जेणेकरून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू नये आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये।